जय हिंद जय महाराष्ट्र के लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत ग्रामीण रुग्णालय चिखली येथे। इथे येण्याचं कारण असं आहे, कोविडचं लसीकरणाचं काम सुरू झालेलं आहे आणि अनेक टप्प्यामध्ये ती लस जनतेला उपलब्ध होत आहे। आज या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार सौ रेखाताई खेडेकर तसेच त्यांचे पतिराज मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री युगपुरुष आदरणीय आमचे मार्गदर्शक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब ह्या दोघांनी लस घेतलेली आहे। रुग्णालयामध्ये आले होते आणि त्याचा आपण रीतसर आढावा घेतलेला आहे, जेणेकरून जी कोरोनाची जी महामारी जगभरामध्ये सुरू आहे ती थांबली पाहिजे। टप्प्याटप्प्याने ती लसीकरणाचं काम सुरू आहे। आपण सुद्धा या ठिकाणी या लसीकरणाला चांगला प्रतिसाद द्यावा आणि जनतेनं भयभीत होऊ नये। भयभीत होऊन जाण्याचं काही कारण नाही आहे, जेणेकरून नगर प्रशासन आरोग्य प्रशासनानं ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या सूचनाचं आपण नियमांचं जे पालन करा आणि कोरोनापासून दूर राहा। हे सर्व क्षणचित्र केकेलाईच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय। केकेलाईव्हमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत चिखली तालुका ग्रामीण रुग्णालय चिखली येथे। इथे येण्याचं कारण असं आहे, कोविडची जी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि चांगला प्रतिसाद जनतेचा या लसीकरणाला मिळत आहे। या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या कर्तव्यदक्ष आमदार माजी आमदार आमच्या आधारवर सौ रेखाताई पुरुषोत्तमजी खेडेकर व तसेच शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब ह्या दोघा पती पत्नींनी आज लसीकरण या ठिकाणी केंद्रामध्ये येऊन लस घेतलेली आहे आणि त्याचा आपण रीतसर ग्रामीण रुग्णालयातून आढावा घेत आहोत। ते आपल्या सोबत आहेत। सर्व बंधू भगिनींना जय जिजाऊ। आज ग्रामीण रुग्णालय चिखली येथे लसीकरणाच्या कार्यक्रमाला जवळपास 2-3 दिवसापासून सुरुवात झालेली आहे। 60 वर्षाच्या वरच्या वयावाली नागरिक आणि त्याचबरोबर 45 वर्षाच्या नागरिक, परंतु ज्यांना काही व्याधी आहे अशा नागरिकांना लसीकरणचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। कोरोनाचा प्रसार आता खूप वेगाने आपल्या विदर्भामध्ये होत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि तसंच चिखली तालुक्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकामध्ये कोरोनाचा प्रसार आपल्याला सर्वांना दिसेल आणि म्हणून आजच्या या लसीकरणाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आव्हान करते की आपण सर्वांनी या लसीकरणाचा ताबडतोब फायदा घ्यावा
आणि कोरोनाचा प्रसार आपल्या आपल्या भागामध्ये थांबवावा. आज मी स्वतः इथे माझ्या पतीसोबत लस घेतलेली आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. कुठल्याही अफवाला आपण बळी पडू नका. प्रत्येक नागरिकांनी ही लस घेणं म्हणजे आपलं एक कर्तव्य आहे. अशा पद्धतीने या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सहभागी व्हा आणि एक आपल्याला आरोग्य सेतू जे ॲप उपलब्ध आहे त्याच्यामध्ये याबद्दलची सर्व माहिती आहे. जवळपास 5 वाजेपर्यंत संध्याकाळी ही लसीकरण इथे होत आहे आणि आपण सर्वांनी आता ह्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये त्वरित सहभागी व्हावं ही मी नम्र विनंती करते. धन्यवाद. आपण जनतेला काय आवाहन करणार की कसं सुरक्षितता बाळगावी आपण? नाही, सर्वांनी जरी लसीकरण झालं तरीसुद्धा सर्वांनी काही दिवस किंवा ही कोरोना लस इथून पूर्ण नायनाट होईपर्यंत आपण मास्कचा वापर सदैव केलाच पाहिजे. त्याचबरोबर सॅनिटायझर आहेत याचा वापर केला पाहिजे. हात स्वच्छ धुतले पाहिजे. जे करून ही जी सर्व काही आपली आरोग्य या कोरोनाच्याबद्दल जी काही सुरक्षा इथे सांगितल्या गेलेली आहे आपण सर्वांनी हे केलं पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःही कोरोनापासून वाचू आणि इतरांनाही वाचवू शकू. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींची दक्षता घेऊन आपण सर्वांनी लसीकरण करून घ्यावं. त्याचबरोबर नगरपालिकांनी जे आपल्या सर्वांना सूचना केलेल्या आहे, जी काही माहिती याच्याबद्दलची दिलेली आहे आणि आपल्या ग्रामीण रुग्णालयाने लसीकरण झाल्यानंतर जे काही आपल्याला सूचना ते करतील त्या सर्वांचं निश्चितपणे आपण सर्वांनी पालन करणं गरजेचं आहे.